नमस्कार, निक्षरा.com मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जर्मनीमधील शिक्षणासाठीचं तुमचं एकमेव डेस्टिनेशन. तुम्हाला जर्मनीमध्ये जर शिक्षणासाठी जायचं आहे, तर तुम्हाला स्टुडंट व्हिसाची गरज आहे आणि स्टुडंट व्हिसाची गरज आहे. तर स्टुडंट व्हिसासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागणार आहे. तुम्हाला अप्लाय करावं लागेल. तर हा ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा? या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला कुठली डिटेल्स भरायची आहे आणि ती डिटेल्स भरत असताना कुठल्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरून दाखवणार आहे आणि त्या थ्रू तुम्हाला सगळ्या गोष्टींचे उत्तरं देणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म व्यतिरिक्त जर तुम्हाला जर्मनीमधील शिक्षणासाठीचे रिलेटेड काही प्रश्न असतील, तर निक्षरा.comच्या वेबसाईटवरती जा. निक्षरा.comच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या वेबसाईटवरती मिळून जाईल. निक्षरा.comच्या वेबसाईटवरती तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकता. चला तर मग कुठलाही वेळ न वाया घालवता आपण सरळ ॲप्लिकेशन फॉर्मकडे जाऊयात. ओके, आपण तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मकडे वळूयात. तुम्ही या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच तुमचा फॉर्म दिसेल. तुम्हाला इथे तुम्हाला दिसेल की सध्या तुमचं आता जर्मन लँग्वेजमध्ये तुम्हाला दिसेल. तुम्हाला सगळ्यात आधी याला इंग्लिश लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर न्यू ॲप्लिकेशन वगैरे असे तुम्हाला ऑप्शन्स दिसतात. बट तुम्हाला या कुठल्याही ऑप्शन्सवरती क्लिक करायची गरज नाही, कारण की तुम्हाला फ्रंट पेजवरतीच तिथं ॲप्लिकेशन दिसून येईल. तर हे ॲप्लिकेशन भरायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी विचारलं की युअर फॅमिली नेम, तुमचा फॅमिली नेम काय आहे? इथे अंटी, बंटी, संटी असं काही टाकू नका. फॅमिली नाव विचारलंय म्हणजे घरी तुम्हाला काय म्हणता असा याचा अर्थ समजू नका. तुमचं जे काही रिअल नेम असेल ते तुम्ही इथे यूज करा. मी डमी इन्फॉर्मेशन भरतोय, त्यामुळे तुम्ही ती इन्फॉर्मेशन नका भरू. तुमची रिअल इन्फॉर्मेशन भरा. इथे तुम्हाला नेम ॲट बर्थ फॉर्मर फॅमिली नेम्स असं विचारलंय. त्यानंतर फर्स्ट नेम विचारलंय. फर्स्ट नेमच्या ठिकाणी देखील तुमचं नाव टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारली आहे. वॉट एव्हर युअर डेट ऑफ बर्थ इज, तुम्ही ती टाका. ओके. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ जो काय असेल तुम्ही तो प्लेस ऑफ बर्थ टाकू शकता. कंट्री ऑफ बर्थ टाकायचा आहे. इंडिया या ठिकाणी सर्च करा आणि इंडिया टाकू शकता. सेक्स अर्थात इथे 3 ऑप्शन्स आहेत. त्यापैकी तुमचं जे काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. मॅरिटल स्टेटस, जर तुम्ही शिक्षणासाठी जात आहात, तुमचं लग्न झालं तर मोस्टली सिंगल असाल, सिंगल सिलेक्ट करा. मॅरिड असाल तर मॅरिड सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं आहे करंट नॅशनॅलिटी, अर्थात इंडियन आहे तर इंडियन तुम्ही सिलेक्ट कराल. फॉर्मर नॅशनॅलिटी हे यासाठी विचारलं आहे, जर कधी तुम्ही सध्या इंडियन आहात, यापूर्वी तुम्ही जर कधी ट्रान्सफर केली असेल तुमची नॅशनॅलिटी, तर त्यासाठी तुमचं हे ऑप्शन विचारलेलं आहे. नॉट मॅन्डेटरी. तुम्ही जर नसेल तिथं तुमच्याकडे जाईल तर तुम्हाला काही सिलेक्ट करायची गरज नाही आहे. डू यू हॅव अ चिल्ड्रन, जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला मुलं बाळ आहेत का असं विचारलं आहे, तर तिथे तुम्हाला असतील तर यस सिलेक्ट करायचं आहे, नसतील तर नो सिलेक्ट करायचं आहे. पॅरेंट्स ऑफ द ॲप्लिकंट, तुमच्या पॅरेंट्सची इन्फॉर्मेशन इथं भरायची आहे. फॅमिली नेम ऑफ युअर फादर, अगेन मी इथं असंच म्हणेल की मला अंटी बंटी संटी नका टाकू. जे काय तुमच्या पप्पाचं नाव असेल ते टाका. फर्स्ट नेम ऑफ युअर फादर विचारलं आहे. अगेन जे काय असेल ते तुम्ही भरा. नॅशनॅलिटी ऑफ युअर फादर विचारलं आहे, अर्थात भारतीय असेल, भारतीय टाका. फादर्स डेट ऑफ बर्थ विचारलंय. फादर्स डेट ऑफ बर्थच्या तिथे तुम्हाला तुमच्या फादर्सची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर फादर्स प्लेस ऑफ बर्थ विचारलंय. फादर्स प्लेस ऑफ बर्थच्या तिथे तुम्हाला टाकायचं आहे जो काय तुमच्या फादरचा प्लेस ऑफ बर्थ असेल तो. फादर्स प्लेस ऑफ रेसिडेन्स विचारलंय, जिथे कुठे तुमचे फादर्स राहत असतील तो विचारलाय. त्यानंतर मदर्ससाठी पण सेम आहे. मदरसाठी जे काय असेल तुम्ही ती इन्फॉर्मेशन फिल करू शकता. ओके, मी इथे अशीच सिलेक्ट करतो. जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता. मदर्स प्लेस ऑफ बर्थ वगैरे 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 अशी इन्फॉर्मेशन विचारली. त्यानंतर तुमचं ऑक्युपेशन लर्न विचारलंय, तुम्ही काय शिकलेले आहात ह्याविषयी विचारले. सर फॉर एक्झाम्पल मी जर्नलिस्ट आहे, तर मी जर्नलिस्ट सजेस्ट टाकेल. तुमचं जे काही ऑक्युपेशन असेल ते तुम्ही तिथे ऑक्युपेशन टाकू शकता. फर्दर इन्फॉर्मेशन व्हेअर ॲप्लिकेबल, करंट ऑक्युपेशन, जर तुम्ही ऑक्युपेशन चेंज केलं असेल किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी स्ट्रीमसाठी केलं असाल, तर तुम्ही ते इथे टाकून त्याची फर्दर इन्फॉर्मेशन जर काय असेल तर ती तुम्ही इथे टाकू शकता. अदरवाईज ते कंपल्सरी नाही आहे, नाही जरी भरलं तरी काही हरकत नाही आहे. कॉन्टॅक्ट डाटा तुम्हाला विचारला आहे. सध्या करंटली तुम्ही कुठे राहत आहात ती इन्फॉर्मेशन इथे भरायची आहे. जे काय तुमचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्ही इथे फिल करसाल. हाऊस नंबर जो काय तुमचा असेल तो टाका तुम्ही. अदर ॲड्रेस इन्फॉर्मेशन विचारली इथे. तुमची डिटेल्स जे काय असेल ते पोस्टल कोड जो काय असेल तुम्ही टाकू शकता. त्यानंतर टाउन, सिटी, कंट्री, इंडिया अगेन. टेलिफोन नंबर जो काय तुमचा मोबाईल नंबर असेल तो तुम्ही टाका. ईमेल ॲड्रेस जो काय तुमचा ईमेल ॲड्रेस असेल तो तुम्ही ईमेल ॲड्रेस टाका इथे. मी डमी इन्फॉर्मेशन भरतोय, हे पण लक्षात ठेवा. मी माझी इन्फॉर्मेशन कॉपी नका करू. इज युअर रेसिडेन्स कंट्री अदर दॅन द करंट नॅशनॅलिटी, जर तुमची करंट नॅशनॅलिटी जी आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुमची रेसिडेन्स कंट्री वेगळी असेल तर तुम्हाला इथे एस सिलेक्ट करायचं आहे. मोस्टली केसेसमध्ये नसेल, जर तुम्हाला भारतातून जर कधी जर्मनीमध्ये पहिल्यांदा शिक्षणासाठी जातात तर तुम्ही तिथे नसेल, त्यामुळे तुम्हाला इथे काहीच सिलेक्ट करायचं नाही आहे. आयडेंटिफिकेशन पेपर्स तुम्हाला इथे विचारलंय. टाइप ऑफ ट्रॅव्हल डॉक्युमेंट विचारलंय. यामध्ये तुम्हाला ऑर्डिनरी पासपोर्ट सिलेक्ट करायचा आहे. मोस्टली केसेसमध्ये जो आपला पासपोर्ट असतो तो ऑर्डिनरी पासपोर्ट असतो. तो पासपोर्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जर रादर या व्यतिरिक्त कुणाचा दुसरा पासपोर्ट असेल, अर्थात सर्व्हिस पासपोर्ट, डिप्लोमॅटिक पासपोर्ट वगैरे असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण तुम्ही एज्युकेशनसाठी जात आहात तर तुमचा ऑर्डिनरी पासपोर्ट असेल. ट्रॅव्हल डॉक्युमेंट नंबर, अर्थात तुमचा जो पासपोर्ट नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे.
त्यानंतर डेट ऑफ इश्यू, तुम्हाला तो पासपोर्ट कधी इश्यू झालेला आहे ती डेट टाकायची इथं. त्यानंतर व्हॅलिड अंटील, कधीपर्यंत तो व्हॅलिड आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. इश्युइंग स्टेट, तुम्हाला इश्युइंग स्टेट विचारलंय, तुम्ही इथं इंडिया सिलेक्ट करणार. सो इश्यूड बाय तुम्हाला या ठिकाणी विचारलं, तर इश्यूड बायच्या ठिकाणी तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स असं टाकायला लागतं. त्यानंतर इश्यूड इन विचारलंय, तर तुमचं जे काही रिजन असेल त्या रिजनचं इथं नाव येईल. दिल्ली फॉर एक्झाम्पल, मुंबई, पुणे अँड ऑल, जे काही रिजन असेल तिथं तुम्हाला कुठे इश्यूड झालंय ते तुम्हाला तिथे मॅन्डेटरी असेल ते तिथे फिल करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पर्पज ऑफ स्टे विचारलंय तुम्हाला इथे, तर पर्पज ऑफ स्टे असेल तुमचा स्टडी, तुम्ही शिक्षणासाठी जात आहात तर तुमचा पर्पज ऑफ स्टे स्टडी आहे. त्यानंतर पर्पज ऑफ स्टे स्टडी असल्यामुळे तिथे बाकीची कुठली गोष्ट तुमची एम्प्लॉयमेंटची डिटेल्स वगैरे टाकायची नाही आहे. तुम्हाला इथे विचारलंय की फ्रॉम टू, काय विचारलंय हे इथे विचारलेलं आहे की इंटेंडेड ड्युरेशन टू स्टे इन द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी. ठीक आहे, इथे तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत तुम्ही राहत आहात हे टाकायचं आहे. मोस्टली केसेसमध्ये हे तुम्हाला तर त्या लोकांसाठी असतं जे 1 वर्षापेक्षा कमी काळासाठी राहणार आहेत त्यांच्यासाठी असतं. तर तुम्हाला इथे टाकायचं आहे जे काही तुमची डेट असेल, तुम्ही ज्या काही काळासाठी इथे राहणार आहात ते तुम्ही इथं टाकसाल. ओके, त्यानंतर खाली एक गोष्ट विचारली की इंटेंडेड टू स्टे फॉर नो लॉंगर दॅन 12 months in the federal territory and apply for a visa that covers the entire duration of my stay. हे त्या लोकांसाठी आहे जे लोक इथे 12 महिन्यापेक्षा कमी काळासाठी राहणार आहेत. जर 12 महिन्यापेक्षा अर्थात 1 वर्षापेक्षा कमी काळासाठी राहणार असेल तर तुम्हाला इथे येस सिलेक्ट करायचं, अदरवाईज इथे काहीही सिलेक्ट न करता तुम्ही खाली जा. रेफरन्स विचारलाय तुम्हाला, आता इथे रेफरन्सच्या ठिकाणी तुम्ही अर्थात तुम्ही एज्युकेशनसाठी जात आहात तर तुम्हाला एज्युकेशनचं सेकंड जे ऑप्शन असणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे. एज्युकेशनल इस्टॅब्लिशमेंट, कंपनी आणि ऑर्गनायझेशन जे काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नेम ऑफ एज्युकेशनल इस्टॅब्लिशमेंट, कंपनी ऑर ऑर्गनायझेशन, वॉट एव्हर तुमच्या युनिव्हर्सिटीचं जे काय नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. ऑर्गनायझेशन, प्लेस, बिझनेस, ओन, टाउन जे काय असेल ते तुम्हाला इथे विचारलेलं आहे, तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट पार्ट, नेम ऑफ द रजिस्टर ऑफ द ऑर्गनायझेशन, ह्या गोष्टी विचारलेल्या आहेत. 3 प्रश्न आहेत त्या ठिकाणी तुम्हाला, हे तुम्ही नाही भरले तरी चालेल. नेक्स्ट पार्ट आहे फॅमिली नेम ऑफ अ कॉन्टॅक्ट पर्सन, हा व्यक्ती कोण असेल. तुम्ही ज्या कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेत आहात त्या युनिव्हर्सिटीमध्ये एक्सटर्नल अफेअर्स जी व्यक्ती हँडल करतीये, तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी जी व्यक्ती हँडल करते किंवा तुम्हाला ॲडमिशन लेटर एक आलेलं असेल, तुम्ही सरळ-सरळ तुमच्या युनिव्हर्सिटीला मेल करून विचारू शकता की ही व्यक्ती कोण आहे म्हणून. आणि जर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव त्या तशा प्रकारे नसेल मिळालं किंवा तिथं त्या मेल थ्रू तुम्ही मिळवू शकता. अदरवाईज तुम्हाला जे ॲडमिशन लेटर मिळालं असेल त्या लेटरवरती जे सगळ्यात खाली नाव असतं, ज्या व्यक्तीचं नाव असतं, सिग्नेचर असतं, स्टॅम्प असतो, तीच व्यक्ती मोस्टली केसेसमध्ये असते. तर ती व्यक्ती ही असणार आहे. तुम्ही जे काही ती व्यक्ती असेल त्याचं नाव इथे टाकू शकता. जे काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करणार आहे. इथं अगेन डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन इथे असेल. नॅशनॅलिटी टाकायची आहे. नॅशनॅलिटी जे काय असेल त्या व्यक्तीची ती तुम्ही इथे टाकसाल. त्यानंतर स्ट्रीट आणि हाऊस नंबर विचारलाय, तर हा त्या व्यक्तीचा असतो. मोस्टली केसेसमध्ये ही जी डिटेल्स आहे, मोस्टली केसेसमध्ये जो स्ट्रीट आणि हाऊस नंबर वगैरे आहे, तो पुढच्या व्यक्तीने त्या युनिव्हर्सिटीचाच प्रोव्हाईड केला असतो. त्यामुळे तोच मोस्टली तिथे टाकला जातो. जर त्या व्यक्तीने स्वतःचा दिला असेल तुम्हाला, त्या व्यक्तीची तुमच्याकडे टोटल डिटेल आलेली असेल, तर तुम्ही ते पण भरू शकता. पोस्टल कोड जो काय असेल तो तुम्ही टाकसाल तिथे. टाउन, सिटी जी काय असेल ती तुम्ही तिथे टाईप करा. टेलिफोन नंबर, अगेन ईमेल ॲड्रेस. लास्ट पार्ट ऑफ द फॉर्म, लास्ट पार्टकडे आपण आता वळूयात. मीन्स ऑफ सपोर्ट अँड डिटेल्स रिगार्डिंग स्टे. मीन्स ऑफ सपोर्ट तुम्हाला विचारलं आहे. आता कंपल्सरी ब्लॉक्ड अकाउंट आहे, त्यामुळे तुम्हाला इथे ब्लॉक्ड अकाउंट तुम्ही टाकू शकता. तुमचा जो काही जे काही तुमचं हे असणार आहे इथून पुढचं, ते तुमचं ब्लॉक्ड अकाउंटवरती असणार आहे. त्यामुळे तुम्ही ब्लॉक्ड अकाउंट इथे टाकू शकता. ब्लॉक्ड अकाउंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲज अ फॉर्मल डिक्लेरेशन ऑफ द कमिटमेंट बीन कंप्लीटेड, या ठिकाणी तुम्हाला मोस्टली केसेसमध्ये नो सिलेक्ट करावं लागेल. जर तुमचा जो कुठला प्रोग्राम असेल, ज्या कुठल्या प्रोग्रामसाठी तुम्ही ॲडमिशन घेताल, तो पूर्णपणे तुम्हाला त्यासाठी जर स्कॉलरशिप मिळाली असेल, तो कोणी जर स्पॉन्सर करत असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी यस, हे 2 ऑप्शन जे आहेत, यसचं जे तुम्हाला ऑप्शन्स मिळाले त्यापैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर कोणीही स्पॉन्सर करत नसेल, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळाली नसेल, 100% स्पॉन्सरशिपवाली, तर तुम्ही नो सिलेक्ट करा. इंटेंडेड प्लेस इंटेंडेड प्लेस ऑफ स्टे इन फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी. जर तुम्ही ज्या ठिकाणी राहणार आहात ते जर काही तुम्हाला कळालं असेल, तुम्ही कुठे राहणार आहात, तुम्हाला जर त्याची इन्फॉर्मेशन मिळाली असेल, तर तुम्ही स्ट्रीट अँड हाऊस सिलेक्ट करू शकता. जर नाही मिळाली आहे तर दॅट इज नॉट मॅन्डेटरी, तुम्ही ते नाही फिल केली तरी चालेल. पोस्टल कोड आणि तुम्हाला सिटी टाकायची, कुठल्या पोस्टल कोडला राहणार आहात अर्थात, आणि कोणत्या टाउन सिटीमध्ये तुम्ही तिथे राहणार आहात, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. हाऊ विल यू बी अकोमोडेड, तुम्हाला इथे तुमच्या अकोमोडेशनविषयी इन्फॉर्मेशन विचारली आहे की तुम्ही
कसे राहणार, सिंगल रूम मिळाली आहे तुम्हाला. तुमचं जर अकोमोडेशन डिटेल तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. सिंगल रूम तुम्हाला मिळाली आहे का, अपार्टमेंट मिळालं आहे, एक्स्ट्रा रूम्स आहेत म्हणजे किती रूम्स आहेत त्या अपार्टमेंटमध्ये वगैरे वगैरे अशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी विचारली. जर ती तुमच्याकडे असेल तरच तुम्ही फिल करा, अदरवाईज नसेल तरी नाही फिल केली तरी चालेल. प्रिव्हियस स्टे इन द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी. जर कधी तुम्ही यापूर्वी जर्मनीला गेलेले आहात किंवा कधी जर्मनीला स्टे केला तर तुम्ही कुठे स्टे केला आहे, तुम्ही जर कधी स्टे केला असेल तर यस सिलेक्ट करायचं आणि मग तुम्ही त्याबद्दलची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. डिक्लेरेशन, हॅव यू एव्हर बीन अ कन्व्हिक्टेड, अर्थात नो. या सगळ्या गोष्टींचा मोस्टली केसेसमध्ये उत्तर नो असेल. तुम्हाला सगळ्यात शेवटी जो विचारलं की तुम्हाला यामधल्या कुठल्याही डिसीसेस आहेत का, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, इबोला असे असे तुम्हाला आजार विचारले तर हे आजार अर्थात तुम्हाला नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे. असतील 3 सिलेक्ट करावं लागेल, बट अर्थात तुम्ही अशा प्रकारचे आजार असल्यानंतर तुम्ही ट्रॅव्हल नाही करू शकत, त्यामुळे तुम्हाला तिथे नो सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर हे तुमच्याकडे एका फाईल फॉर्मॅटमध्ये सेव्ह होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला इथे सेव्ह करून तुम्ही जर कधी इन केस या फॉर्म अर्धा भरत असताना जर कुठे तुमचा फॉर्म सुटला, तुमचा नेटवर्क इश्यू झाला तुम्हाला किंवा तुम्हाला कुठेतरी फॉर्म अर्धा फिल करून बाहेर जावं लागलं, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात खाली येऊन हा फॉर्म सेव्ह करायचा आणि सेव्ह केल्यानंतर तुम्ही तो फॉर्म सेव्ह करून ठेवा आणि तुम्ही जेव्हा केव्हा परत एकदा फॉर्म भरायला बसाल तिथे तुम्हाला इम्पोर्ट डाटाचा एक ऑप्शन आहे. तर हा फॉर्म सेव्ह केल्यानंतर तुम्ही आता बघितलं की त्याचा एक फॉर्मॅट फाईल तयार होती. तर ती फाईल तुम्ही इथं इम्पोर्ट डाटामध्ये घेऊन परत एकदा तुम्ही फॉर्म त्या ठिकाणून स्टार्ट करू शकता ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म सोडला होता भरणं. मोस्टली केसेसमध्ये असं करू नका, एकाच वेळी पूर्ण फॉर्म फिल करा. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल माइट बी, जेव्हा मी कुठलीही गोष्ट भरतो, जेव्हा मी एक एक पोर्शन कंप्लीट करतो, जसं इथं पर्सनल डिटेल्सचं ऑप्शन आहे. सगळ्यात वरती बघा पर्सनल डिटेल्स, जे कुठले पार्ट्स होते ते इथे पार्ट्स लिहिलेले आहेत. जेव्हा केव्हा मी एक पार्ट कंप्लीट करत होतो तेव्हा हा पार्ट आधी रेड होता आणि ग्रीन होत होता. जसं की आता बघा, जर कधी मी हे नेम काढून टाकलं तर तो पार्ट रेड होऊन जाईल. जेव्हा केव्हा इथं तो पार्ट कंप्लीट होईल, जर कधी तुम्ही कुठली गोष्ट मिस केली असेल तर तो पार्ट रेड असेल, तर तो तुम्ही चेक करून घ्या. तुमची इन्फॉर्मेशन कुठे राहिली आहे का फिल करायची. या ठिकाणी डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला दिसतो. डिक्लेरेशन फॉर्ममध्ये काही बेसिक गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. नेम, ॲड्रेस ऑफ सर्व्हिस, प्लेस ऑफ पोस्टल कोड, फोन नंबर, ईमेल ॲड्रेस या बेसिक गोष्टी भरल्यानंतर तुम्हाला इथे ॲग्री करायचं आहे. त्यानंतर ॲग्री केल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं आहे की इन केस जर कधी तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर तुम्हाला त्याच्याबद्दल अपडेट कुठे मिळायला पाहिजे, तुमच्या ॲड्रेसवरती ते मिळायला पाहिजे का तुम्हाला तुमच्या ईमेलवरती ते मिळायला पाहिजे, असं तिथं ऑप्शन विचारलं आहे. तर आय विल सजेस्ट यू की तुम्ही ईमेलचा ऑप्शन सिलेक्ट करा. फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करा तुम्ही. त्यामुळे तुम्हाला लवकर अपडेट मिळेल आणि इन केस जर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर तुम्हाला परत अप्लाय करता येईल त्यासाठी. त्यानंतर खाली इन्फॉर्मेशन विचारली, इन्फॉर्मेशन अबाउट रिप्रेझेंटेशन विचारलं आहे. तर इन केस जर तुमचं कोणी लॉयर असेल तर तुम्ही इथे लॉयरचं नाव आणि लॉयरचा ईमेल ॲड्रेस, फोन नंबर लिहू शकता किंवा मग तुम्ही या ठिकाणी तुमच्या पॅरेंट्सचं नाव टाका, फादरचं नाव टाका आणि फादरचा फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस टाका. खाली डिअर, सिग्नेचर आणि डेट. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं डिक्लेरेशन देखील सबमिट करायचं. तर मग अशा प्रकारे तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं विजाचं ॲप्लिकेशन कॅन्सल नाही झालं पाहिजे, तर तुमची जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट असली पाहिजे, त्यात कुठल्याही मिस्टेक्स नसल्या पाहिजे, या गोष्टीची काळजी घ्या. या व्यतिरिक्त जर कधी तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही त्याचे उत्तर घेऊन नक्की येऊ. त्या व्यतिरिक्त तुम्ही nikshala.com वेबसाईटवरती जाऊ शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तिथे देखील मिळवू शकता. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.